घरी आल्यावर पण माझ्या डोक्यात तूच आहेस. सतत तुझ्या बरोबर असावं असं वाटतं. तू कायमचा माझा का होत नाहीस? ऑफकोर्स हेच ते कारण आहे. हाय सई, व्हॉट्सअप. कशा आहात मॅडम? काय नाही, सहजच फोन केला होता. तुम्ही ठीक आहात ना आता? हो, मला काय होणार आहे? अहो काही नाही, आज देवांश मला म्हणाले होते की तुम्ही ऑफिसमध्ये अपसेट होतात म्हणून. हां, ते नाही, आय एम ॲब्सोल्युटली ओके. अरे वा, बरं झालं. बरं मी काय म्हणते, आज आम्ही आहे ना खास जेवणाचा बेत आखलाय रात्री. तुम्ही याल जेवायला? आजच का? हो. नाही, नको, असू देत. का? अगं असं सारखं सारखं येणं बरं दिसत नाही ना. असं काही नाहीये मॅडम, आता आपली मैत्री झाली आहे की नाही. तुम्ही आलात तर आम्हाला खूप आवडेल. नाही, खरंच असू देत. म्हणजे देवांश मला रोज ऑफिसमध्ये बघतच असतो ना. आता घरी पण त्याला त्याची बॉस दिसायला लागली तर कदाचित त्याला नाही आवडणार. नाही, असं काही होणार नाहीये. उलट त्यांनीच मला सांगितले तुम्हाला फोन करून इथे बोलवायला. आणि तुम्ही जर आला नाहीत ना तर त्यांना खरंच वाईट वाटेल. मग ओ रिअली? ओके, तू इन्सिस्ट करतेस ना म्हणून येते. चला ठीक आहे, या मग लवकर. हा, वाट बघतोय आम्ही. या, शो, बाय. बाय. येस येस येस, आय न्यू इट देवांश. मला माहिती होतं की तुलाही मला तितकंच भेटावं असं वाटतंय, तेही तुझ्या नकळत. शनिका, तुझे कपडे आणले इस्त्रीचे. तुला आवडतात तशी कडक इस्त्री केलेली आहे. ओ गॉड माई, कधीतरी नॉक करून येत जा. सॉरी ग, माझ्या ना लक्षातच नाही राहत. बर, आज जेवायला काय करू सांग? काही नको, मी आज जेवायला घरी नाही. म्हणजे परत डिनर मीटिंग? सारखं आपलं बाहेर खायचं. अगं पावसाळ्याचे दिवस आहेत ना, आजारी पडलीस म्हणजे. ओ गॉड माई, किती त्रास देतेस मला. कधीतरी एकटं सोडत जा ना. अगं पण माई, जस्ट गो. बरं थांब, ते मला देऊन जा. आय नो राईट. मॉम यार, तू असला ट्रूथ बॉम्ब टाकलास ना की आमच्या सासूबाई आणि जाऊबाई दोघींचेही फेसेस डाऊन झाले. ती सई ना येता जाता मला लेक्चर ऐकवत असते ना. बोलती बंद झाली होती मॉम तिची. तू नको काळजी करू ग. आता आपण तिच्या डोक्यात हे पिल्लू सोडलंय की नाही, एकदा का हे संशयाचं भूत डोक्यात शिरलं ना की ते शांत बसूच देत नाही. आता बघ, थोड्याच दिवसात तिचं डोकाचं उठेल ना, टाळ्यावरच राहणार नाही.